तिच्या बरोबर आज माझा मुलगा आई मेली तर तो 15 वर्षाचा होता. आता माझा मुलगा 22 वर्षाचा झाला. आता मला सांगा आम्ही कवरी आपले हात बुजावं. आमचा करणारा नाही. शेती असेल पाटील की कोण्या कामाची आमची एवढे हाल आहेत का पोट कसं भरायचं. एवढी इस्टेट असून काय अर्थ आमची इस्टेट वर्त चालली गेली. आणि म्हणतात नाही बाई शिवाय घर शोभत नाही. खरंच मी तरी आत्मधून म्हणतो का बाई सरासी पण काय करल. माणूस सांभाळून बाई सांभाळून गेले माणूस नाही सांभाळू शकत. असे हाल आहे. आता माझा पोरगा किसना हा 22 वर्षाचा शाळा शिकवण्याला कॉलेज करून राहिलेला आहे. आता त्याला विचारतो का एखादी चांगलीशी पोरगी पाहू लग्न त्याचा लावून घेऊ. मी पाठ केलं असतं बायको मिळते कशी नाही कशी. आता पोराला विचारतं का बेटा एखादी चांगलीशी मुलगी पाहू तो लग्न करून टाकून आमची भाकर तर बुजून दे. असे तपास तपास गौरी करून आवाज देऊन पाठवला. माझा दादा किसना 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 बाबूजी हो मला कशाला आवाज दिलं बाबूजी. काय म्हणता बाबा. पहा पोराले माझ्या पोराले चांगले संस्कार एवढे आम्ही घरचे लखोपती पण आम्हाला खबर नाही. आता बेटा काय बाबा लोकांना कळलं का पाया लागणं काय होते म्हणून. आई वडिलाच्या पाया लागणं म्हणजे आई वडिलाचा आशीर्वाद देते. तो कोणाही कामाला जाईल तरी तो आशीर्वादामध्ये हटणार नाही. तो पुढे जाईल. एवढी त्या आई वडिलाच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे पण लोकांना नाही कळत. बेटा काय बाबा मी का म्हणतो का आता मला सांग तुझी आई गेली ते सुखी झाली आम्ही दुःखी आहोत. हो बाबा तर आता मला सांग मी लहान असताना 15 वर्षाचा होतो बाबा त्यावेळेस माझी आई निघून गेली. हो आणि आता आपण दोघच बापले आपल्या हाताने भाकर भासतो बाबा. मोठी पण बाई एवढी महिमा या घरामध्ये नाही बाबा. बाईची महिमा जी असते घरामध्ये घर स्वच्छ असते बाबा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात बाबा. बरोबर आहे. त्या आईची आठवण येते ना बाबा माझ्या डोळ्यातून अश्रू माने नासे होतात बाबा. दादा आपण किती जर अश्रू टाकलं आपल्याला दोघांतच करणं आहे गोड. अश्रू टाकलं ते असेल दिवस रात रल्ली म्हणते आई येईल का नाही येणार. हो कशाला गेली हो कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो कशाला गेली आई तू स्वर्गाला. आणि कोण सांभाळलं तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण सांभाळलं तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण सांभाळलं तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण सांभाळलं तुझ्या बाळाला. हो कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला.
कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळ तुझ्या बाळाला किसना 15 वर्षाची असताना आई निघून गेली. मी का म्हटलं झाली ते तेवढ्यापुरतीच असेल आपल्या जवळ. आता तिच्यासाठी जर आपला डोका करशील आता इंजिनिअरिंग करून राहिला तू काय होईल रे तुझं न माझं. आज तिच्यासाठी जर डोका खराब केला डोक्यावर परिणाम झालं काय कोठा का करीन काय करणार तुझ्यावर माझी हिंमत आहे. मी का म्हणलं बेटा काय बाबा झाली असेल ते आमच्या नशिबात तेवढी असेल ना बाबा. आता आपल्याला एक दुसरं काही नाही. मला सांग आपण उपास तापास भोगून राहिलो. हो बाबा बरोबर आहे बरोबर आहे बाबा. सकाळी राहतो तर सायंकाळी खातो बाबा. आई असती तर सकाळी आणि सायंकाळी आपल्याला चारून वाढून सगळी. तर म्हणून मी का म्हणतो हा उपास तापास भोगण्यापेक्षा आता तू 15 वर्षाचा होता आता 22 वर्षाचा आहेस. हो बाबा 22 वर्षाचा तुझी मध्ये लग्न करण्याची वय आहे. हो बाबा तर माझं असं वाटते का एखादी चांगली मुलगी पाहून तुझं लग्न करून टाकू. लग्न केल्यानंतर आम्हाला भात भाजीचं वाढून बाबा. माझं लग्न नाही बाबा मी लग्न करणार नाही बाबा. कारण माझं शिक्षण चालू आहे बाबा आणि मी जोपर्यंत बाबा स्वतःच्या पायावर उभं होत नाही काहीतरी होऊन जात नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही बाबा. उपाशी कवळी राहून बाबाजी खवळीत राहून करू बाबा कसंही करू तर मी लग्न करणार नाही बाबा. तू लग्न नाही केलं तर उपास तापास कवळी भोगवता रे. आज आम्ही आपल्या पोटाले मारून आमची हालत का झाली. आमच्या घर सर्व धुक्याला भरला उपासानं. असं वाटतं का 20 एकराचा कास्तकार असताना मी माझ्या घरामध्ये काय अवदेशात असली घरामध्ये राहूशा लागत नाही. अशी परिस्थिती आमच्या घर सर्व असं धूळ बसवून गेलेलं आहे. कसं कसं जीवन जगायचं नाही बाबा. मी लग्न करणार नाही. मी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही बाबा. पण माझ्या मनामध्ये एक अशी इच्छा आहे बाबा. सांगू बाबा तुम्हाला की माझं लग्न करण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या दंडावर विवाह केले बाबा म्हणजे स्वतःचं पाठ केलं तर तुम्हाला पत्नी मिळेल आणि मी आईचं प्रेम पाहिलं नाही तर मला आई सुद्धा मिळेल बाबा. मूर्खा मला या 50 वर्षाच्या माणसाला कोण पोरगी देईल रे. असेल ना माझ्या धन संपत्ती लोक हसतील काच या ठिकाणी. आज तो पोरगा जान जवान आहे. हा पाटील विश्वनाथ कळव हा 52-55 वर्षाचा माणूस आपला केलं पण त्या पोराचा लग्न नाही केलं. उद्या लोक मला नालायक ठरवतील काय रे. मला एक सांगा बाबा आपलं काय दुखते काय दुखते लोकांना माहित आहे पण लोक येतात का बाबा. लोक येतात का आपल्यालाच करावं लागेल. तर म्हणून म्हटलं बाबा माझं लग्न न करता तुमचंच गंतव्य मी लग्न करू. बरोबर आहे. बोले मुलगी दिलेल तरी कोण करल तरी कोण. मला मेसेज झाला होता बाबा. माझा मित्र आहे बाबा गंठ्या. तो गंठ्या माझा मित्र आहे माहित आहे. जोपर्यंत आई होती तोपर्यंत येत होता बाबा घरी आणि आई निघून गेली तेव्हापासून घरी एकही दिवस नाही. येणं बंद केलं त्यानं. येणं बंद केलं बाबा. पण त्यांनी मला सांगितलं होतं बाबा त्याची एक मामाची मुलगी हो की आत्याची मुलगी हो माहित नाही बाबा मला. तो एक मुलगी विधवा बाई आहे म्हणे. हो का. तिचा आणि दुसरं घरदार करायला ती तयार आहे असं म्हणत होता बाबा. अरे मला सांग ते एका पोरगी काय तिला पोरावर असतील ना. आता मुलं बाळा आहेत किंवा नाहीत ते मला माहित नाही. मला सांग तिला नवरा वगैरे म्हणजे विधवा आहे बाबा. म्हणजे ते तिचा पती मरण पावला बाबा. काही पोरावर असतील. आता आहेत किंवा नाही तर तेवढी माहिती नाही बाबा मला. पण पाय तुला मी सांगतो जने करून जर जमलं तर उद्या मला वाईट नको समजतो. नाही बाबा बापाने लग्न आपलं केलं आणि माझा ठेवलं म्हणजे उद्या मी खराब होईल. आज हे लोक म्हणतील हा 50-60 वर्षाचा माणूस आपला लग्न केलं या लोक मला जडतील.
हा पाटलाला म्हणतील पण त्याला हे कळणार नाही का याची पत्नी मरण पावली आणि याच्यावर अशी दुर्दशा आहे हे लोक म्हणणार नाही. कोणी म्हणतील का? नाही म्हणणार बाबा. ते उलटे बाळ चुगल्या करतील. नाही बाबा, आपल्याला लोकांची काही घेण देण नाही बाबा. बरं, आपल्याला का करायचं आहे? बाप लेकालाच करायचं. बाप लेकालाच करायचं, लोकांची काही घेण देण नाही. म्हणून मी लवकर जातो बाबा आणि त्या गमठ्याने घराकडे घेऊन येतो. जा जा जाऊ बाबा. जातो बाबा. ठीक आहे बाबा. चला बाबांनी म्हटलं माझं लग्न करावं, पण जोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होत नाही माझी इच्छा आहे इंजिनियर व्हावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण मी लग्न करणार नाही. वाटल्यास बाबाचं गंधर्व म्हणून माझ्या मित्रानं गंठ्यानं सांगितलं होतं त्याच्याकडे जाऊन बघतो. अरे तो होता है प्यार बता दिलबर हो, अरे कैसे अचानक मिल जाती है नजर, क्यों होता है प्यार बता दिलबर हो, कैसे अचानक मिल जाती है नजर. चला बोलत चालत आलो गंठ्याच्या घराकडे, पण माहित नाही कुठे गेला तर माहित नाही. आवाज देऊन पाहतो आहे का नाही तर घरी माहित नाही. गंठ्या गंठ्या रे, माझ्या बाळपणीच्या मित्रा गंठ्या गंठ्या रे. अरे ओ गंठ्या कुठे गेला असं माहित नाही. होतीचा हो जातीचा कुणबी, पण याने सवा पल्ली बोडं ढोकायची राय नाही होते ना, बोडं ढोकावलेच जाते. का धरते ना का नाही तर माहित नाही. शाळा शिकायच्या वेळेस शाळेत नाही येत होता आणि बोडं ढोकायला जात होता. गंठ्या कुठे गेला तर का जे रे बाबा. अरे कोण रे दादा. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. लई दिवसात आलास रे. लई दिवसात उभा नसतो दिसला. हात सोड. खालता वरत राहते का? नाही पुरं नाही
मला एक सांग हो रे, हा, जोपर्यंत म्हणजे आई जिवंत होती बरोबर आहे. 3 वेळा येत घरी. हो. आई 2 घास असेल तर जेवायचा दे, आई 5 रुपये दे कुरकुरा घेवाले. बरोबर. आणि आई गेली तेव्हापासून आलास का रे घरी? आम्ही दोघं बापले तर का करतो का नाही माहित आहे का? का माहित आहे का? पाहिलास का आमची खबर काय आहे म्हणून? नाही 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 पाहिलं मी खबर तुमची कसं काय म्हणून. तेव्हा माझ्यावर वेळ होती, हं? आपण दोघे लहान होतो, हो. एकत्र खेळत होतो. हो. तू माझ्या संग आहेस, मी तुझ्या संग आहे. हो, बरोबर आहे. दोघे खेळलो, दोघे. आपला पान वाटलो हो. खाऊ. पण अचानक काय झालं, आता आपण दोघे जेवण झालो. हो बरोबर आहे. मला कवडी दुसऱ्याच्या घरी खायच्या, आपण 2 पैसे जीवन मजुरी करायचे, आपला प्रपंच भागायचा. असं? म्हणून मी तुझ्या घरी येत मिळतो. मला एक सांग, हा. तू मागं मला एक गोष्ट सांगितलं आता आठवणीत आहे का तुझ्या? अरे हा, आठवण आली आता. माझ्या मामाची मुलगी आहे म्हटलं मी. तुझ्या मामाची मुलगी आहे म्हणून सांगला होतास. शांत बाबा का म्हणे मला माझा लग्न करून, पण तुला माहित आहे माझं शिक्षण चालू आहे. बरोबर आहे. चालू आहे ना, तर बाबा म्हणे माझं लग्न करून. तो बाबाला मी सर्वात सांगितलं दादा, हो. म्हणलं मी बाबा लग्न करणार नाही. बरोबर. वाटल्यास म्हणलं तुमचं पाठ करून टाकून, गंधर्व विवाह करून टाकून. बरोबर आहे. हं? आणि तुला मला गोष्ट सांगूनच ठेवला होतास, होय. तर ते गोष्ट माझ्याही लक्षात होती. म्हणून मी बाबाला सांगितलो हा. आणि म्हणलो मी गंठ्याला घरापर्यंत घेऊन येतो. तर बाबाने म्हणलं लवकर घेऊन ये म्हणते गंठ्याला. बरोबर आहे. हा, तर म्हणून घराकडे जाऊन घराकडे चाल ना, बाबाला काय सत्य परिस्थिती सांग. बिलकुल. हा, पूर्ण माहिती सांगतो. बरोबर सांगेल. जाऊन घराकडे. बिलकुल. हा, 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 हा. अरे बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, चाहे दुश्मन जमाना हमारा, चल आपण घरापर्यंत आलो. आलो का? दे बाबाला आवाज दे, तूच दे. दादाला आवाज दे मी. तूच दे आवाज, मी देत नाही. ठीक आहे ठीक आहे, मी आवाज देतो. हा 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 दाजी हो. आणि माझ्या काका 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 काकाजी, काकाजी नमस्कार. काकाजी नमस्कार. होय अजी बंड्या, हा. जशी तुझी आई मरण पावली. फंड्या नाही मी फंड्या, हो फंड्या, धंड्या धंड्या. मी बोलून कोण राहिलो काही चिंता आहे कल्पना? मी बोलून कोण राहिलो? हा, मी तुझा मित्र हो का तुझा काका हो? काय माझ्या काकाजी होते. बघा बोलते कसं. नाही तुम्ही बंड्या म्हणला का नाही? तुझं नाव बंड्या झालं रे. हा, आता आता मग दोस्ताला बस जाऊ टाकला. ज्या तारखेला तुझी आई मरण पावली हो, त्या दिवशी आला न मग त्या तारखेपासून तुला पत्ता नाही. आम्ही एवढीला वाईट केलं का रे? नाही जे मी कोणाचा म्हणते माझ्या वाईट केलं म्हणून तुम्ही. तर माझी बायको दत्ता बरोबर सर्व रिश्तेदार आम्हाला दूर झाले. हो, का वाईट केलं आम्ही? नाही तुम्ही माझा काही वाईट नाही केला, चांगला चांगला केला. मग जेव्हा माझ्या रेल होती तेव्हा माझ्या आईनं काकी म्हणजे माझी आईच झाली. तुम्ही माझ्या वडील झाला. तिनं मी जेव्हा म्हणलं तेव्हा आई मला भूक लागली, जेवायला जे 2 रुपये असतील 2 रुपये दे, मला वेळ देत होती. मी असा कोणता तुमचा कमी केला की मेरा कमी नाही. तुमचा तुम्ही येणार बंद केले मी म्हणून. हा, मी का म्हणतो? का म्हणते काकाजी? तुला काय कृष्णा आला हो, आला होता ना, आला होता. का म्हणे? तो म्हणे तुला दादाला बोलवलं म्हणे. म्हणलं काय साठी बोलवलं दादा म्हणे. नाही तो म्हणा का नाही तू म्हणे जो काही गोष्ट खुलेला होता का काही? हो हो, गोष्ट खोला ना. तो का म्हणे? दादाला असा विचार काढला म्हणे का बा तुझ्या लग्न करून टाकायचं. मी हो. म्हणलं पण मी लग्न नाही करत. तुझा हो. संदर्भ विवाह करून टाकून. कारण की म्हणे माझ्या दोस्तानं म्हणे मागे वेळेस मला पार्टी सांगितली होती म्हणे का माझी मामबाई नाही ना, तिला एक मुलगी आहे. एक मुलगी आहे. हे त्याच्या लक्षात गोष्ट राहिली.
अच्छा 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 अच्छा. तर त्याला तुमच्या कानात टाकला असा. तर हो रे, हा. एक मुलगी आहे. हो. ते नवरा करल का रे? बाबा, कावड्या करा ना. कसा? अरे जे तुम्ही उभा राहिलो त्याचे गोष्ट काय कटत नाही. हो का? बिलकुल मा गोष्टीवर उभे राहते. तर तुम्ही असे करा, हा. आपण जायचं मग ते दोन्ही. बिलकुल कावड्या जायचं. खरे? हो. चला मग. चला. बरं, मी आवाज हात मार, कृष्णा लागणार. थांबा थांबा. कृष्णा लागणार. मी तिला करा फोन घेऊन करून घेतो. हा? फोन घेऊन करून घेतो. हॅलो. कार्यक्रम चालू आहे का काय चालू आहे? आता मी आपल्या मित्राला काका तिला तिच्या घरापर्यंत घेऊन जातो. मंजुळाबाई मते मुक्काम शहापूर या ऐकशील. या ऐकून मला 51 रुपयाची भेट मिळाली. ऐकून आमच्या पार्टीकडून धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. इथं थांबा, घर आलेलं आहे. मी बाईला आवाज देतो. हा हा शांताबाई बहिणी बहिणी हो. हो काय रे? तू अशी करतेस का? तू काय पागल तर झालीस वा? अरे काय सांगू तुले, हा माझी लहानची पोरगी झाली ना, हा ते भाती आता परसूद व्हायला लागली होती रे. ओढ्या गेला तर कसं जायच्या? तेव्हापासून माझं डोका काम नाही करत रे बंड्या. डोका नाही का? बाप्पा, हे चांगला गेला जीवन आता. हा. अरे हात लावून पाहिलं मी म्हणजे बाई बंड्या, माई बहीण जशीची तशी काय काही घटली नाहीये. कशी झाडू रे? हा? मी मालच तो खाते. कोणता माल खातेस वा? अंडे खाते ना रे, अंडे दोन. बाहेर अंडे अंडे खाते. ए बंड्या, हा. ए बंड्या, हो. मी तुझी कोण? माझी बहीण. अरे मी तुझी मेवणी. हा. आता मेवणी ना. आणि तू माझा मेवना. मेवना. अगं बाप्पा गं, तू काय लागत शिकपतीस ना? रे. अट. ए मग चांगलं लागो. ए देतेस ना? हो दे. देते का? हो ना. आय लव्ह यू. या बाई तुली तू. ए हा. दे ना. देऊ. जमला. हा हा. तो रस्ते से चलता हूँ तो चप्पल की याद आती है. रस्ते से चलता हूँ तो चप्पल की याद आती है. और बिस्तर पे सोता हूँ तो शाम को तेरी याद आती है. ए मी काय म्हणते, तलवार कितीही जंग खाल्ली असली तरी तिला धार पाहिजे. तलवार कितीही जंग खाल्ली असली तरी तिला धार पाहिजे. आणि बंड्या, तुझ्या सारख्या भोळ्या मनाचं मला यार 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 पाहिजे. बाबा अगं बाई अगं बाई शांती व मोठी चांगली चिकनी चिकनी दिसतेस वा. अगं बाई अगं तुझ्या विना मला
चालतो सगळं जाऊ दे. पाहुणे काले आणलो मी ना. ते पाहुणे का म्हणते ना कशासाठी आणणार रे? तुला बघण्याकरता. तुला मागे सांगितलं होतं माझ्या भाटा मरण पावला. तू आपली जेवण अशी होऊ नको. मी तुझ्यासाठी मुलगा बघा पाहून देतो. बंड्या, हा अरे आमच्या घरचे हे मरून गेले रे. हो ना. कोणा माणसाकडे पाहिली नाही रे. मला लढ येतो. अरे तेव्हापासून मी लहानपण गारली रे बंड्या. मारलीस ना मला बोललं नाही ना. अरे डोळ्यातल्या अश्रू डोळ्यामध्येच राहतात रे. मला लढून मारतो ना. माझी चिमुकली, माझी चिमुकली पौर्णिमा हो 18 वर्षाची झाली रे. म्हणजे फाशी 18 वर्षाची झाली. हो रे. हो झाली गेली असं. मी कारण की लहानशी कधी मी आलो तर तिच्याकडे पाहिलं तर मला पहिल्याचे दिवस आठवण येतात रे बंड्या. पहिल्याचा दिवस आता त्या दिवसाला जपून चालू राहिलं म्हणून आपल्याला त्या दिवसाची आठवण येऊन राहिली. काही असतो ना. हो आमच्या घरचे हे गेले 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले तेव्हापासून कोणा माणसाकडे डोळे उचलून नाही पाहिली रे. मला विश्वास होता ना का माझी बहीण कोणाकडे उचलून डोळे पाहायचे नव्हते. एखाद्याला म्हणून झाला तर त्याला चप्पल मारल्याशिवाय ठेवत नव्हती. म्हणून मला विश्वास होता तुझ्याला शेरता बाई. अरे मी तशी बाई नाही रे देवगा. आता मी काय म्हणला तू देवगाव आहे समजा. आपल्या तोंडामध्ये देवगाव आहे म्हणून. पण मी माझ्या मुलीच्या कन्यादानासाठी बापाचा आधार हवा आहे ना रे. बापा सगळ्याच गोष्टी मी केलं. मुलीला बापाचा आधार भेटेल ना. तिचं नाव मुलीचं नाव त्या बापाला जोडाल. सगळ्या गोष्टी मी करून आलो. तेव्हा समोर पाय टाकलं. बंड्या पाहुणे आले ना रे. आले ना. ठीक आहे. हो ठीक आहे ना. पाहुणे गेले आले त्याला पाय धुवलं पाणी गेली आली. हा विजयजी हाडके यांच्याकडून कमरेला पायात तोडे मी चालू कशी. भाऊजी बरोबर लक्ष असू द्या. पायात तोडे मी चालू कशी. कमरेला कंबरपट्टा मी कंबर हालवू कशी. नाकात नतनी मी नाक मोडू कशी. विजय भाऊजीला होत्या एकादशी तर त्यांच्या पलंगापाशी जाऊ कशी. त्यांच्या पलंगापाशी जाऊ कशी. घेतो थांबा. मुजरा घेतो आणि 2 लावणे होती. समाज सारा बहता समाज सारा.